ग्रामीण भागात मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसणे हे विकासाच्या दाव्यांना काळिमा फासणारे वास्तव आहे। मृत्यूनंतर किमान सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार जर मिळत नसेल तर प्रशासन आणि सरकार कोणासाठी जिवंतपणे तर विकासाच्या पोकळ गप्पा आहेत, परंतु मरणानंतर ही विकास दिसत नाही, असा संतप्त सवाल बार्शी तालुक्यातील शेलगाव येथील धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। बार्शी शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बार्शी तुळजापूर रस्त्यावरील शेलगाव गावात स्वातंत्र्यानंतरही कोणत्याही समाजासाठी स्वतंत्र व अधिकृत स्मशानभूमी उपलब्ध नाही। परिणामी अंत्यविधीसाठी जागा नसल्याने मृतदेह ताटकळत राहण्याची वेळ आली। सध्या ओढ्याला पाणी असल्याने तिथे अंत्यसंस्कार करणे हे अशक्य झाले। या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना या हतबल परिस्थितीला सामोरे जावे लागले। शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी शेलगाव येथील महिला छाया सोनवणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले तरी त्यांचे प्राण वाचू शकले नाही। मात्र स्मशानभूमी नसल्याने त्यांचे अंत्यविधीचा प्रश्न गंभीर बनला, त्यामुळे मृतदेह रुग्णालयातच ठेवण्यात आला होता। शनिवारी अंत्यसंस्कार होऊ न शकल्याने रविवारी संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला। यावेळी प्रथम महिलेचे नातेवाईक व काही गावकऱ्यांनी बार्शी तुळजापूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या गोंधळाच्या परिस्थितीत महिलेचा भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या जवान मुलाने स्वतःच्या आईच्या निधनाच्या दुःखात असतानाही त्याने संयम व समजूतदारपणा दाखवत ग्रामस्थांची चर्चा करून परिस्थिती शांत केली। यावेळी गावातील शेतकरी पंडित मार्कंड यांनी माणुसकीचा परिचय देत स्वतःच्या शेतात अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून परिस्थिती शांत केली। यावेळी गावातील शेतकरी पंडित मार्कंड यांनी माणुसकीचा परिचय देत स्वतःच्या शेतात अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून दिले। त्यांच्या या मोठ्या मनामुळे अखेर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। आईच्या निधनानंतरही संयम राखणाऱ्या त्या भारतीय जवानाच्या समजूतदार भूमिकेचे तसेच शेतकरी पंडित मार्कंड यांनी दाखवलेल्या माणुसकीचे संपूर्ण गावातून कौतुक होते। मात्र या घटनेने प्रशासनाच्या उदासीनतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही गावखेड्यातील मूलभूत सुविधांकडे प्रशासन कधी गांभीर्याने पाहणार? मृत्यूनंतर तरी माणसाला सन्मान मिळणार की नाही, हा प्रश्न आता गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।